बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 ची प्रक्रिया सुरू झालेली आहे। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतो की विविध पक्षांतून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, मात्र अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। प्रभाग क्रमांक 146 या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी ज्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात का उतरले आहात? नमस्कार, मी अनिता जितेश काटकर। माझं हे ध्येय हेच आहे की स्थानिक लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण की आम्हाला चान्स भेटत नाही निवडणुकीमध्ये उभे राहायचा, म्हणून आम्ही हा विचार केलेला आहे। या ठिकाणी ज्या नगरसेविका होत्या किंवा बहुतेक ठिकाणी प्रभागांमध्ये असं पाहायला मिळतं की ज्या नगरसेविका होत्या, लोकप्रतिनिधित्व करत होते किंवा करत होती, ती परत एकदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवारी म्हणून आलेले आहेत काही लोक। तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल, किंवा असं नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे असं वाटतं की नाही? हे बघा, गेल्या 2017 पासून आता 9 वर्ष झालेले आहेत। ज्या स्थानिक नगरसेविका आहेत शिवसेना गटाच्या, त्यांनी आमच्या इकडे मधले प्रभाग वॉर्ड क्रमांक 146 मध्ये काही काम केलेलं नाहीये। इवन त्यांच्या सासऱ्याच्या जीवावर, म्हणजे ते एक आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच इकडे काम झालेलं आहे। आता त्या निवडणुका जेव्हा घोषित झाल्यात तेव्हापासून त्या इकडे अग्रेसिव्ह झालेल्या आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल कंबल वाटणं, कुठे गटारी काढणं, हे आता काम आत्ता सध्या म्हणजे रिसेंटली स्टार्ट झालेलं आहे। आणि अशा लोकांचा आम्ही विचार करून आम्ही हा फैसला केलेला आहे की आम्ही आता रिंगणात उतरणार आणि स्थानिक लोकांनी आम्हाला संधी मतलब आमचा विचार करून आम्हाला जिंकून आणण्याचा प्रयत्न करावा। सध्याच्या या ठिकाणच्या काही समस्या आहेत ज्या की टॉप 10 म्हणता येईल, किंवा ज्या प्रमुख ज्या नागरिकांच्या मतदारांच्या मागण्या आहेत त्या तुम्ही त्यांचं निराकरण करणार, आणि त्या कोणकोणत्या समस्या आहेत? बेसिक तर ना, इथे महिलांना खूप समस्या आहेत। इथे पोल गल्ली गल्लीमध्ये अंधार आहे, तिथे पोल लाइटिंग नाही आहेत। दुसऱ्या बाथरूमच्या समस्या आहेत। गटारी अशा आहेत की त्या ओव्हरलोड झालेल्या आहेत, तिथे स्वच्छता नाहीये। मेन प्रॉब्लेम आहे स्वच्छता। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगले पण आहेत। त्या बेसिक सुविधा कधी पूर्ण करणार? तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या प्रलंबित मागण्या आहेत, प्रलंबित समस्या आहेत, त्यांना धरून तुम्ही या ठिकाणी 146चा चेहरामोहरा उभा बदलण्यासाठी तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात। मात्र या ठिकाणी ज्यांनी काम केलं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल, किंवा जे अपक्ष म्हणून आहेत तुमच्यासारखे, तर त्यांना निवडून देण्यासाठी आणि तुम्हाला निवडून देण्यासाठी मतदारांना काय अपील कराल? मतदानाला हीच अपील करेन मी की तुम्ही ना फक्त आता तुम्हाला तुमचे चित्र तुमच्या समोर आहे, तुमच्या हक्काचा माणूस तुम्हाला निवडायचा आहे। तुम्हाला कोणाला निवडायचं हे त्यांनी ठरवावं। तर त्यांनी विचार करून मला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकदा त्यांनी चान्स देऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुक्रमांक 7 मध्ये नारळ या निशाणीवर बटन दाबून त्यांनी बहुमताने मला विजयी करावे। 146 या प्रभागातून आपल्या पत्नी या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर कशा प्रकारे तुम्ही समर्थन करत आहात आणि या ठिकाणी नागरिकांनी त्यांना निवडून का द्यावं, काय वाटतं? मागील 25 वर्ष प्रभाग 146 मध्ये आम्ही बऱ्याचशा प्रकारचे लोकांच्या समस्यावर काम करतो। जसे की या विभागामध्ये प्रत्येकांचे जे काय समस्या आहे त्याकरिता काटकर कुटुंबाचं हे घर नेहमी लोकांसाठी खुलं असतं। पर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आमच्या एरियामध्ये एवढ्या समस्या होत्या, त्या समस्याचा कोणी समाधान करत नव्हतं। लोकांची मागणी होती की आम्हाला शेड किंवा आम्हाला लादी बसवणं हे नगरसेवकाचं काम नाही। या विभागामध्ये शाळेच्या समस्या आहेत, या विभागामध्ये रस्त्याची समस्या आहे, या विभागामध्ये अनेक गर्दुल्ले आणि असे लोकांचे रस्त्याला म्हणजे आई बहिणी रस्त्याला फिरू शकत नाही, अशा बऱ्याचशा भीतीच्या वातावरणामध्ये लोक जगतात। त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की अशा नगरसेवकांना निवडून देता आपण आपल्या घरातून कुठल्या एका उमेदवाराला उभं करून या लोकांच्या समस्या, किंवा आम्ही इथले स्थानिक आहेत, आमचं लहानपण गेलं, आम्ही लोकांच्या समस्या जाणतो। हे लोक बाहेरून आलेत, यांना काय माहिती, आज निवडून जातील, घर फ्लॅटमध्ये राहतील, त्यांना गोरगरिबांचे काही, आम्ही त्या गोरगरिबामध्ये राहतो म्हणून ते जे समस्या भोगतात ते आम्ही भोगतो। त्यामुळे हा निर्णय आम्ही घेतला की माझ्या मिसेसला ह्या वर्षी रिंगणात उतरून लोकांना सांगून की बाबा आम्ही आमच्या विभागाच्या लोकांना निवडून देऊ, याकरिता आम्ही मागणी करत आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या ह्या निवडणुकांमध्ये, महानगरपालिका निवडणुकीमध्ये माझ्या मिसेसला आमची पांढरापूरची जनता व 146 जनता ही प्रचंड बहुमताने निवडून देईल व आपल्या स्थानिक समस्यावर काम करण्यासाठी आपला एक नेता तयार करेल।
बाहेरून तर किती नेते आले, पक्षांवर लोकांनी मतं केले, पण अपक्षाला एक बार संधी द्या असं मी आव्हान करतो. येणाऱ्या 15 तारखेला माझ्या मिसेसची 7 नंबर ही निशाणी आहे, 7 क्रमांकावर नारेल ही निशाणी आहे. या निशाणीवर आपण बटन दाबून भ्रष्टाचार लोकांना बाहेर काढून इमानदार आणि सुशिक्षित असे उमेदवारांना निवडून द्या, हेच आपल्यास मी आव्हान करतो. आणि दुसरा एक प्रश्न आहे की 7 नंबरचं बटन दाबून तुम्हाला साथ द्यावी यासाठी तुम्ही काय सांगाल, की तुम्ही कोणत्या पक्षाशी निगडीत होता यापूर्वी, की प्रथमच या ठिकाणी उमेदवारी म्हणून तुम्ही पत्नीला उभी केलेल्या निवडणुकीच्या? मी गेले 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी या पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. यंदा युती झाल्यामुळे ही सीट युतीच्या पक्षाला सुटली. त्यामुळं मी माझ्या पक्षाला खूप विनंती केली होती की आम्हाला लढण्याची संधी द्या, कारण आमचं कार्य आहे इथं, आम्ही लोकांसाठी आवाज झडतो. पण पक्षाने आमचं एक नाही ऐकलं. पक्षाने बोलले नाही, युतीला सुटलं म्हणून तुम्ही बघून घ्या, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. त्या शेवटी पक्षाने नाही दिलं, पण जनतेची इच्छा आम्हाला उभा करायची होती. जनतेने मला सांगितलं की नाही दिलं पक्षाने, तुम्ही अपक्षवर, आम्ही तुम्हाला अपक्ष निवडून आणू. तर आम्ही लोकांनी अपक्ष राहायचा निर्णय घेतला आणि जनता माझ्या पाठीशी आहे, माझ्या पत्नीच्या पाठीशी आहे. आम्ही लोक येणाऱ्या ह्या महानगरपालिकेमध्ये नक्की आमची जीत निश्चित करू असं आम्ही ठाम केलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला म्हणायचं की निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर तुमच्या उमेदवाराचा नारळ फोडून या ठिकाणी चांगल्या प्रकारे बहुमताने तुम्हाला विजय मिळणार आहे? हा निश्चित नक्कीच आहे, कारण माझी जनता आहे ना, ही जनता आजपासून नाही 10 वर्षापासून इच्छा होती त्यांची की जितेश काटकर किंवा त्यांची पत्नी ह्या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा. दुर्दैवाने आम्हाला भेटलं नाही, पण लोकांनी दुसऱ्या माध्यमातून आम्हाला उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की हा नारळ ह्या वर्षी आम्ही फोडणार, निश्चित केलं त्यांनी. काय हा नारळ फुटलाच पाहिजे या निर्णयाने ते सगळे सज्ज झालेले आहेत, ते कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या 16 तारखेला विजय आमचाच होईल हे निश्चित आहे. हे आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगणं इच्छितो. आता हे अनिता काटकर आहेत, ह्यांना देण्याचं म्हणजे एकच आमचं म्हणजे इच्छा अशी आहे की म्हणजे एक तर बाजूला आहेत आणि कधी पण काही पण प्रॉब्लेम झाला, एरियामध्ये पण खूप सगळे प्रॉब्लेम आहेत, आम्ही सविस्तर बोलू शकतो येऊन. त्यामुळे आमची इच्छा आहे की आम्ही त्यांना वोट द्यावं म्हणून. इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु यांना अपक्ष जे आहेत उमेदवार त्यांना तुम्ही पसंत का करणार आहात ॲज अ मतदार म्हणून? म्हणजे आता कसं काही प्रॉब्लेम असतात, गटारीच्या प्रॉब्लेम आहेत, रस्त्याच्या प्रॉब्लेम आहेत, तर आमच्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. खूप आम्हाला म्हणजे अशी झटपट करावी लागते. गटरी पण चॉकअप झालेल्या असतात, वरती बाथरूम बांधलेलं आहे, त्याचं पाणी सगळं आमच्या दारामध्ये वाहतं. मग आम्ही कोणाला आवाज देणार? मग त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. जितेश काटकर, अनिता काटकर यांनाच मी मत करीन. यांचे माझ्या भावना सगळ्या त्यांच्यावरच असतात, म्हणून आमच्या एरियातून त्यांनाच सगळे मतं जावं एवढी माझी इच्छा आहे. अपक्ष उमेदवार आहेत अनिता काटकरजी, यांना तुम्ही त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी कसं प्रवृत्त लोकांना करणार आहात? तुमच्या शेजारी असतील किंवा इतर मतदार असतील? मी सगळ्यांना विचारते, सांगते आमच्याच मला मत द्या, काटकर फॅमिलीलाच, आमच्याच वहिनीला मत पाहिजे. आम्ही अनिता ताईने आम्हाला खूप सपोर्ट केलेली आहे. आमच्या दवाखान्याचं बघतात, सगळं गल्ल्या नाल्याचं सगळं ते बघतात आमच्या संगती. एवढे बाहेरची पब्लिक येते पण खाली फुकट पैशाचं लालू देऊन जाते, पण ते काही करत नाहीत ना. जशी आमची ताई वरती आली ना, तर आमच्यासाठी आम्हाला विश्वास आहे आमची ताई आमच्यासाठी काहीतरी करणार आणि करतच सुटते आमची ताई आमच्यासाठी. म्हणून आमच्या ताईला आम्हाला जिंकवायचं काम करायचं. आम्हाला सगळ्या महिलाला आम्ही सांगणारच, ताईलाच वोटिंग करायचं. आम्हाला 7 नंबरला बटन दाबायचं नारळाला. साथ में क्यों है और उम्मीदवार के तौर पे उनको क्यों चाहते हैं, बताइए. अनिता ताई ने हमारे को बहुत सपोर्ट किया है. अनिता ताई आधी रात को भी हमारे लिए खड़े रहे और अनिता ताई के लिए जिताने के लिए हम लोग सब लोग सपोर्ट में हैं. तो इनको जिताने के लिए और आप कोशिश कैसे करेंगे? हम सब महिलाओं को बताएंगे अनिता ताई के बारे में, अनिता ताई ने क्या क्या काम किए. हमारी निशानी नारियल है, हम उनको बताएंगे. उन्होंने बहुत सारे काम किए यहाँ पे और हमारे को तो बहुत सपोर्ट किया है महिलाओं के लिए.